नमस्कार. तर सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या विषय खोल या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर जूनच्या हप्त्याबद्दल आपण या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत. नवीन अपडेट या व्हिडिओच्या मार्फत आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जूनचा जो 24वा हप्ता आहे तो अजून राज्य सरकारकडून हप्ता वितरण झालेला नसून तो प्रलंबित आहे. तर शासन निर्णय म्हणजे जी-आर अजून आलेला नाहीये. 30 जून उजाडला तरीही अधिकृत जी-आर जो आहे तो अजून आलेला नाही. लाभार्थी वाट पाहत आहेत. तर हजारो लाभार्थी महिला पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर सर्वच महिला वाट पाहत आहेत. जून महिना आता संपलेलाच आहे. तर नोंदणी व पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण असली पाहिजे तेव्हा हा हप्ता येतोय. ज्यांना मेचा हप्ता आलाय त्यांना जूनचा हप्ता 100% येणारच आहे. त्यानंतर अधिकृत जी-आर प्रकाशन जे आहे ते प्रलंबित आहे. ते अजून आलेलं नाहीये. त्यानंतर थेट खात्यात पैसे जे आहेत ते जी-आर आल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे आणि ही जी काही डेट आहे ती स्पष्टपणे आपल्याला नंतरच मिळणार आहे. तर संभाव्य तारीख आपण यावरती थोडीशी चर्चा करूयात. तर सोशल मीडियावरती काही बातम्या येत असतात. आपण खूप सारे न्यूज बघत असतो. तर 12 ते 15 जुलै दरम्यान अ, काही नामांकित न्यूज चॅनल्स आणि पोर्टल्स या तारखेची शक्यता वर्तवली आहे. या 12 ते 15 या तारखेचा जो आहे ती संभाव्यता दर्शवलेली आहे काही नामांकित न्यूज चॅनलने. त्यानंतर 17 ते 18 जुलैची चर्चा देखील होती. ती आता 12 ते 15 जुलै या दरम्यानची आता चर्चा चालू आहे. ही पूर्वीची जुनी तारीख आहे. लक्षात घ्यायचे 17 ते 18 जुलै. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लक्षात घ्या. त्यानंतर शासकीय घोषणा जी आहे ती अजून झालेली नाही. कोणत्याही एका तारखेवर शासनाने अधिकृत शिक्कामोर्तब केलेला नाही. हे लक्षात घ्यायचंय. अजून देखील जी-आर कुठलाही आलेला नाही. त्यामुळे अजून कुठली डेट ही फिक्स झालेली नाही. त्यामुळे अजून ही तारीख खरी मानावी असं नाहीये. त्यानंतर तारखांची शक्यता आणि वर्गीकरण आपण बघूयात. तर 12 ते 15 जुलै यासाठी आपण एक संभाव्यता दाखवली तर ती आहे 65% शक्यता. त्यानंतर 17 ते 18 जुलै या सोशल मीडियाच्या अफवांनुसार तर हा जो आहे ते 25% शक्यता आहे. त्यानंतर शासकीय अधिकृत तारीख अजून 10% अघोषित म्हणजे ही घोषणा झालेली नाहीये. लक्षात घ्या. जी-आर अजून आलेला नाही. त्याच्यामुळे आपण स्पष्टपणे कुठली तारीख फिक्स समजू शकत नाही. तर लाभार्थ्यांची अपेक्षा व पुढील मार्ग. तर तांत्रिक त्रुटीचे निवारण, नवीन कागदपत्रे अपलोड करणे व पोर्टलवरील अडथळे तातडीने दूर करावेत असं आपण शासनाकडे मागणी करतोय. जे काही पोर्टलवरती काही त्रुटी झालेल्या आहेत, काही महिलांचे पैसे अडकले आहेत, ज्या काही महिलांना त्या पात्र असून देखील अपात्र करण्यात आलेले अशा महिलांना लवकरात लवकर त्यांनी परत पैसे देऊन त्यांना परत रेग्युलर पैसे मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर त्वरित जी-आर जो आहे तो जारी व्हावा. आता शासनाने त्वरित जी-आर काढून थेट बँक खात्यात डीबीटी रक्कम वर्ग करावी. तर अधिकृत तारखेची स्पष्टता ती आहे ती कोणतीही तारीख अधिकृत जी-आर आल्याशिवाय निश्चित मानू नये. लक्षात घ्या. तारीख अजून आलेली नाही. जी-आर आल्यानंतरच आपल्याला तारीख येत असते. त्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होत असतात. तर तांत्रिक अडचण जी आहे तर पोर्टल सर्व्हर लोड व डॉक्युमेंट सबमिट त्रुटी. आता सध्या जी काही त्रुटी होती म्हणजे आपण जे काही डॉक्युमेंटमध्ये चेंजेस करायचे जे काही ऑप्शन चालू झाले होते त्याबद्दल त्रुटीबद्दल आपण जे काही प्रॉब्लेम येतात त्याच्याबद्दल देखील आपण सरकारकडे विनंती करतोय. तर पोर्टल अपडेट जी आहे सिस्टम त्रुटी निवारण आणि जलद प्रक्रिया ही व्हायला पाहिजे. लक्षात घ्या आणि थेट बँकेमध्ये जे आहे आपला जो हप्ता आहे तो जूनचा हप्ता आपल्याला मिळायला पाहिजे. तर सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा. लवकरच आपला हप्ता येण्याची शक्यता जी आहे ती 15 जुलै ते 12 जुलै ते 15 जुलै या दरम्यान तुम्हाला येण्याची शक्यता आहे पैसे. तर ते येतीलच. तर केवायसी बद्दल आपण थोडीशी चर्चा करू. तर केवायसीचं जे आहे ते केवायसी लवकरच त्यात अजून तरी पोर्टलवरती चालू झालेलं नाही किंवा त्याबद्दल तसा स्पष्ट जी-आर देखील आलेला नाही. केवायसी देखील होणार आहे सर्वच महिलांची. ज्या महिला अपात्र ठरवलेल्या आहेत, ज्या महिला पात्र असून देखील अपात्र झाल्यात, त्यांना परत पैसे मिळू शकतात. तर एवढंच होतं या व्हिडिओमधून. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.